Hello students, after studying the practice set 1.2, let's study the part test of similarity of triangles. Test of similarities of triangles हा भाग तुम्ही 9व्या वर्गामध्ये शिकलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जसं टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सीच्या 5 टेस्ट आहेत, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सीच्या 5 टेस्ट आहेत, त्याचप्रमाणे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीच्या मात्र 3 टेस्ट आहेत. कॉन्ग्रुएन्सीच्या टेस्ट कोणत्या? तर एसएसएस टेस्ट, एसएएस टेस्ट, एएसए टेस्ट, एसएए टेस्ट आणि हायपोटेनियस साइड टेस्ट अशा 5 कॉन्ग्रुएन्सीच्या टेस्ट आहेत. ह्या मागच्या वर्षी तुम्ही शिकलेले आहात. आणि सिमिलॅरिटीच्या 3 टेस्ट आहेत, हे सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहात. मात्र आपल्याला या वर्षी पुन्हा यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायचा आहे. तर त्याच्या आधी आपण एकदा रिव्हिजन घेऊ. AA टेस्ट, AA टेस्ट. Now we have drawn here the figure of two triangles, triangle ABC, triangle PQR. ह्या दोनही ट्रायंगल मध्ये जर अँगल A आणि अँगल P कॉन्ग्रुएंट असेल, त्याचप्रमाणे ह्या पहिल्या ट्रायंगलचा अँगल P आणि दुसऱ्या ट्रायंगलचा अँगल Q जर कॉन्ग्रुएंट असेल, जे पहिली पेयर या दोन ट्रायंगलची, दुसरी पेयर या दोन ट्रायंगलची जर कॉन्ग्रुएंट असेल, तर आपल्याला असं म्हणता येतं की याचा अर्थ हे दोनही ट्रायंगल सिमिलर आहे बाय AA टेस्ट. पण नेमकं कसं लिहिलं पाहिजे? आपण असं म्हणू शकतो इफ इन ट्रायंगल ABC and triangle PQR, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मध्ये अँगल A is congruent to angle P and angle B is congruent to angle Q, then we can say that then triangle ABC is similar to triangle PQR by AA test. हे या पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे, हे आपण आधी शिकलेलो आहोत. असंच एसएएस टेस्ट मध्ये समजा आता ही फिगर आहे, ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PNQ. या ट्रायंगल मध्ये याला AA टेस्ट का म्हटलं जातं? कारण अँगलच्या दोन पेयर म्हणून अँगल टेस्ट AA टेस्ट असं आपण शॉर्ट मध्ये म्हणतो. एसएएस टेस्ट म्हणजे होतं साइड अँगल साइड टेस्ट. म्हणजे यामध्ये दोन ट्रायंगल मध्ये करस्पॉन्डिंग साइड्सच्या दोन पेयर आणि इन्क्लुडेड अँगलची वन पेयर जर साइड्स या प्रपोर्शन मध्ये असतील आणि अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतील, तर हे दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवता येतात? सिमिलर दाखवता येतात एसएएस टेस्टने. आता इथे आपल्याला लक्षात येतं PM ची लेंथ 6 आहे आणि LM ची लेंथ ही 8 आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर PM ही जर तिप्पट आहे, तर LM ही चौपट आहे. जे PM/LM चा रेशो हा 3:4 आहे. याचप्रमाणे इथे QM/NM याचा रेशो सुद्धा 3:4 आहे, कारण QM ची लेंथ 9 आहे आणि NM ची लेंथ ही 12 आहे. मग आता नेमकं आपण कसं मांडायला पाहिजे? इथे आपण असं म्हणू इफ in triangle P and Q, in
in triangle PMQ and triangle LMN. PMQ ट्रायंगल ची, हा जो PMQ ट्रायंगल आहे त्याची PM आणि मोठ्या ट्रायंगलची LM, PM अपॉन LM याचा रेशो किती मिळतो आपल्याला 6/8. 6/8 म्हणजे जर ते आपण अगदी सिंपलीफाय केलं तर आपल्याला मिळेल 3/4. म्हणजे PM अपॉन LM चा रेशो येतो 3/4. 3:4. याच पद्धतीने QM छोट्या ट्रायंगलची, NM मोठ्या ट्रायंगलची, तर हा रेशो सुद्धा तेवढाच बनतो QM अपॉन NM. QM आहे 9, NM आहे 12. जर आपण 9/12 केलं आणि त्याला भागलं तर इथे सुद्धा आपल्याला 3:4च मिळतं. म्हणजे PM अपॉन LM चा रेशो 3:4 आहे, याचाही रेशो 3:4 आहे, म्हणून आपण मध्ये इज इक्वल टू चं चिन्ह दिलं. म्हणजे हा जर रेशो असेल आणि अँगल PMQ is congruent to angle LMN. PMQ हा अँगल आणि LMN हा अँगल एकच आहे, अँगल M कॉमन अँगल आहे. त्यामुळे हे दोन अँगल सुद्धा काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की देन triangle PMQ and triangle LMN are similar by side angle test. म्हणून आपण असं म्हणू की therefore the triangle PMQ is similar to triangle LMN. हे चिन्ह सिमिलर आहे. by SAS test. याच पद्धतीने आता आपण SSS टेस्ट कसं एक्सप्लेन करू. तर आपल्याला माहिती आहे इथे सुद्धा दोन ट्रायंगल आहेत, XYZ आणि DEF. XYZ मध्ये XY ची लेंथ 6 आहे, DE ची लेंथ 3 आहे. म्हणजे साइडचाच विचार केलेला आहे. 6 3 याच्यापेक्षा ही साइड अर्धी आहे. YZ 10 आहे, EF 5 आहे. इथे सुद्धा हिच्यापेक्षा ही साइड अर्धी आहे. आणि इथे तिसरी पेयर, इथे सुद्धा या मोठ्या साइडपेक्षा छोटी साइड ही अर्धी आहे. म्हणजे साइड इथे आपण ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग तीनही साइडचा विचार केलेला आहे. म्हणून इथे आपल्याला SSS टेस्ट अप्लाय करता येईल. म्हणजे इथे लिहित असताना आपण असं म्हणू की इफ इन ट्रायंगल XYZ and ट्रायंगल DEF या दोन ट्रायंगल मध्ये XYZ मध्ये जर पाहिलं XY अपॉन DE याचा जर रेशो काढला तर XY ची लेंथ 6 आहे, DE ची लेंथ 3 आहे. तर 6/3 म्हणजे 2/1 हा रेशो मिळेल. 2:1 हा रेशो मिळेल आपल्याला. त्याचप्रमाणे YZ अपॉन EF जर केलं, YZ अपॉन EF 10/5 इथे सुद्धा 2/1 च मिळेल. म्हणजे याचा रेशो 2/1, याचा रेशो 2/1 आणि जर इथे काढलं आपण XZ अपॉन DF, XZ अपॉन DF, तर याचाही रेशो आपल्याला 2:1 मिळतो. म्हणजे तीनही ठिकाणी रेशो हा 2/1 2/1 2/1 मिळतो. म्हणून आणि ह्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या तीन पेयर आहेत. म्हणून याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की देन ट्रायंगल XYZ is similar to triangle DEF by
सिमिलर दाखवता येईल. AA टेस्ट मध्ये दोनही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगल ची पहिली पेयर आणि करस्पॉन्डिंग अँगल ची दुसरी पेयर ही कॉन्ग्रुएंट लागेल. करस्पॉन्डिंग अँगल ची पहिली आणि दुसरी पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तरच ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. SAS टेस्ट मध्ये करस्पॉन्डिंग ट्रायंगलच्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रपोर्शन मध्ये लागतील आणि एक अँगल त्या साइडच्या मधलाच अँगल इन्क्लुडेड अँगल तो जर इन्क्लुडेड अँगलची पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण SAS हीच टेस्ट अप्लाय करू शकतो. आणि ट्रायंगल्सच्या तीनही करस्पॉन्डिंग साइडच्या पेयर ह्या प्रपोर्शन मध्ये जर असतील तर ते दोनही ट्रायंगल SSS टेस्टने सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. हे आपण एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला आता बरेच एक्झाम्पल प्रूव्ह करता येतात, बरेच एक्झाम्पल सोडवता येतात आणि या सिमिलॅरिटीच्या तीनच टेस्ट आपल्याला अप्लाय कराव्या लागतात. तीन पेक्षा जास्त टेस्ट या सिमिलॅरिटीच्या नाही आहेत. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक टेस्ट पुन्हा दिलेली आहे ती म्हणजे चौथी टेस्ट अशी की AAA टेस्ट. मात्र ती टेस्ट वापरण्याची गरजच पडत नाही कारण ट्रायंगलच्या पहिली पेयर आणि दुसरी पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तरच आपल्याला दोनही ट्रायंगल सिमिलर दाखवता येतात. तिसऱ्या पेयरची पेयर वापरण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे ती AAA टेस्ट वापरण्याच्या आधीच AA टेस्टनेच आपण दोन ट्रायंगल हे सिमिलर दाखवू शकतो. त्यामुळे त्या टेस्टचा उपयोग होत नाही. म्हणून सिमिलॅरिटीच्या तीनच टेस्ट लक्षात ठेवायच्या: AA टेस्ट, SAS टेस्ट आणि SSS टेस्ट. आता या टेस्ट झाल्यानंतरचा भाग पाहू आपण प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्सिटिव्हिटी. तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट एंगल्स, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, त्यामध्ये ही रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्सिटिव्हिटी ह्याच तीन प्रॉपर्टीज होत्या आणि हे 9व्या वर्गामध्ये शिकलेले आहात. आता फक्त सिमिलर ट्रायंगलच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे समजा रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय? तर एखादा ट्रायंगल आहे, कोणताही एक ट्रायंगल घेऊ आपण, ट्रायंगल ABC घेऊ. एक ट्रायंगल हा त्याच ट्रायंगल सोबत सिमिलर असतो, याला म्हटलं जातं रिफ्लेक्सिव्हिटी. सिमेट्री म्हणजे एक ट्रायंगल जर दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर असेल तर दुसरा ट्रायंगल हा पहिल्या ट्रायंगल सोबत सिमिलर असतो, याला म्हटलं जातं सिमेट्री. ट्रान्सिटिव्हिटी म्हणजे जर पहिला ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे, दुसरा हा तिसऱ्या सोबत सिमिलर आहे, तर तिसरा हा पहिल्या सोबत सिमिलर असतो असं आपल्याला ट्रान्सिटिव्हिटी सांगते. बाकी यामध्ये नवीन असं काहीही नाही आहे. म्हणजे आपण लिहित असताना सरळ ह्या फिगरचा उपयोग करू. असं समजू की ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. तीनही ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण मानू. मग रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये आपण काय म्हणू की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. प्रत्येक ट्रायंगल हा त्याच ट्रायंगल सोबत काय असतो, सिमिलर असतो. इथे तुम्ही असे म्हणू शकता ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल PQR किंवा ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. म्हणजे एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ. प्रत्येक ट्रायंगल हा त्याच्याच सोबत काय असतो, सिमिलर असतो. सिमेट्री मध्ये दोन ट्रायंगलचा उपयोग होतो, ज्यामध्ये आपण असं म्हणू की इफ समजा ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, then triangle PQR
इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. पहिला ट्रायंगल जर दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर असेल तर दुसरा हा पहिल्या सोबत काय असतो सिमिलर असतो. या टेस्टला म्हटलं जातं सिमेट्री. ट्रान्झिटिव्हिटी मध्ये काय म्हणू आपण, इफ ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर and triangle PQR is similar to triangle XYZ, then third triangle XYZ is similar to first triangle ABC. म्हणजे जर पहिला हा दुसऱ्या सोबत सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्या सोबत सिमिलर आहे, तर तिसरा हा पहिल्या सोबत सिमिलर असतो असं ट्रान्झिटिव्हिटी म्हणते. सिमेट्री काय म्हणते, रिफ्लेक्सिव्हिटी काय म्हणते, हे सुद्धा आपण अगदी एक्झाम्पल वरून एक्सप्लेन केलेलं आहे. माझ्या मते टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा मला समजलेला असेल. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला सहज सोडवता येतो. काही एक्झाम्पल आपण त्यामधले पाहू.